मित्रांनो नमस्कार। कलिंगड, टरबूज, खरबूज पिकाची आता लागवड सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो। या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे दोन आळवण्या। पहिल्या आळवणीचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलला टाकलेला आहे शेतकरी मित्रांनो। आता हा व्हिडिओ आपण दुसऱ्या आळवणीसाठी बनवणार आहे। पहिल्या त्या आळवणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण सुरुवात पहिले घ्यायचे विटा गोल्ड मध्ये शेतकरी मित्रांनो ह्युमिक ऍसिड 45% आणि फुलविक ऍसिड हा 0.10% आहे। शेतकरी मित्रांनो झाडाची स्टेम म्हणजेच की खोड वाढवण्याचं काम चांगलं करते, त्याच्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा चांगलं करते, झाडाची भूक वाढवण्याचं काम करते शेतकरी मित्रांनो, जेणेकरून झाडं जमिनीमध्ये जेवढे पण अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते स्वतः ओढण्याचं काम करतात। त्याच्यासाठी हा प्रोडक्ट खूप चांगलं काम करते शेतकरी मित्रांनो। हे घ्यायचंय 15 ग्राम प्रति पंप। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय शेतकरी मित्रांनो थायमिथॉक्झम 30% एफएस फॉर्म मधलं, याचं 10 मिली प्रति पंप डोज आहे शेतकरी मित्रांनो। आळ्या कटवा वगैरे असतात ते कव्हर करते शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर ICL कंपनीचा 113624 हा वरखत घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो। हे काम करते ब्रांचेस करण्याचा, फुटवे जास्तीत जास्त काढते शेतकरी मित्रांनो जाग्यावरून। त्याच्यानंतर याचा डोज आहे शेतकरी मित्रांनो 100 ग्राम प्रति पंप। आणि सर्वात महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो संचार बुरशीनाशक। याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मागील काही काळामध्ये पाण्याचा खूप जास्त प्रमाण झालेलं आहे शेतामध्ये, त्याच्यासाठी शेतामध्ये बुरशीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। त्याकरिता आपल्याला घ्यायचं आहे संचार मेटॅलॅक्झिल मॅनकोजेब। मेटॅलॅक्झिल 8% आणि मॅनकोजेब 64% आहे शेतकरी मित्रांनो। याचा डोज आहे प्रति पंप 25 ग्राम। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी समोरील काही शेड्यूलनुसार मी व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी मित्रांनो। त्याकरिता माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।